आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। सुषमा अंधारे सकाळीच पुण्याहून फलटणसाठी रवाना। फलटण पोलीस स्थानकात जाणार, पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी नियुक्त केलेल्या एसआयटीच्या प्रमुखपदी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर अंधारे यांचा आक्षेप। रणजित निंबाळकर यांची फलटणमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता जाहीर पत्रकार परिषद। ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार अशी माहिती। नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या नावाची अब्रू घालवली। रामराजे नाईक निंबाळकर यांची रणजितसिंह निंबाळकरांवर टीका। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टीका। राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांचा आजपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय। डॉक्टरांच्या सर्व संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्यानं राज्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप। उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। मतदार यादीतील घोळाबाबत माध्यमांशी संवाद साधणार। आशिष शेलार आज पत्रकार परिषद घेणार। सत्तेच्या मोर्चाविरोधात भूमिका मांडणार। मोठे गौप्यस्फोट करणार असल्याची शेलार यांची माहिती। विरोधकांना कामाला लावलंय, काही लोक रस्त्यावर आलेत। विरोधकांच्या सत्तेच्या मोर्चावरून एकनाथ शिंदेंची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता महायुतीच्या पाठीशी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। सत्तेच्या मोर्चानंतर आयोजकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंची टीका। वोट चोरी करून आलेलं हे सत्तामेव जयते सरकार। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। निवडणूक आल्यावर विरोधकांची कोल्हेकोई सुरू होते। मतदार यादीतील विरोधकांच्या आक्षेपावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। अनौपचारिक चर्चेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। नागपूरमधील कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। राज्यातील शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या उधळपट्टीवर टीकेची झोड। भाजपच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेला जोरदार सुरुवात। दादरमध्ये भाजपची बॅनरबाजी। क्यूआर कोडद्वारे मुंबईकरांच्या सूचनांची मागणी। आजपासून पुढचे 5 दिवस अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आढावा बैठक। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान वरळी डोममध्ये जिल्हावार होणार बैठका। अजित पवारांच्या उपस्थितीत आज मराठवाडा विभागाची बैठक। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण। निलेशचंद्र आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार। सरकारनं लिखित स्वरूपात निर्णय देईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा। राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने। साखर आयुक्तालयाच्या स्तरावर आणखी 33 कारखान्यांच्या परवान्यासाठी तपासणी। 2 दिवसात निर्णय होणार। कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या दोन्ही जीआर विरोधातील याचिकांवर 18 नोव्हेंबरला होणार एकत्रित सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश। 2004चा जीआर आणि 2 सप्टेंबर 2025च्या जीआर विरोधातील सुनावणी एकत्र घेण्याची ओबीसी वेलफेअर फाउंडेशनची मागणी सुप्रीम कोर्टाकडून मान्य। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम। पुढील काही दिवस पाऊस पडण्याचे हवामान विभागाचे संकेत। कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यात पावसाचा अलर्ट। सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट। राज्यातील जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय। 70% जागा राखीव ठेवण्याचा राज्य शासनाचा आदेश।